म्हणून ज्याची ओळख झाली तो ऋतिक मात्र स्ट्राइक एंडला येऊन ठेपलाय. ऋतिक आणि नॉन स्ट्राइकला मात्र आता जबाबदारी दिली ती कप्तान कुल म्हणून कासेवाडी याची पदवी मिळाली. तो विवेक गोलंदाजी मार्गवर सज्ज. खामगाव संघाचा गोलंदाज युवा स्टार ऋतिक ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अचूक गोलंदाजी करतोय तो कृपेश खामगाव या संघाचा. आर्यन खामगाव संघ शुभम पहिला चेंडू पहिला निर्धाव चेंडू. ऋतिकला मात्र वादळी खेळ खेळावे लागेल. खामगाव संघासमोर अचूक फलंदाजी करावी लागेल. मापक असर्ग टार्गेट ठेवावा लागेल कारण या संघासमोर देखील अचूक फलंदाज आहेत. वैभव शुभम गोलंदाजी मार्कवर सज्ज. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण एकच. कदाचित थोडीशी मिसफीड होते त्याचा मात्र फायदा घेत आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट केलंय तो ऋतिकने आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. शुभारंभ देखील झालाय स्कोरबोर्ड वरती तो कासेवाडी या संघाचं. विलासदादा या ऋतिकचं गेल्या रविवारचा कारनामा सांगतो. उत्कृष्ट फलंदाजाचा हा मानकरी ठरला होता आणि मालिकावीर देखील हाच फलंदाज ठरला होता. पण या फलंदाजाने आपल्या सवंगड्याला सामनावीराचा पुरस्कार दिलाय. असे खेळ या खेळाडूने केलेला आहे आणि याचं नाव देखील आहे ऋतिक अचूक फलंदाजी करत असतो. ज्यावेळेस कवना प्यारे पिक्चर गाजला होता त्या ऋतिक रोशनचं नाव ठेवलं गेलं ते या ऋतिकला. त्याचप्रमाणे कारनामा करावा लागेल. जसा पिक्चर गाजला तसा आपल्याला गाजायचं असेल तर या मैदानामध्ये खेळी खेळावे लागेल. उंची जास्त लांबी कमी काय होतंय समीकरण थोडीशी चुकी होतंय. झेल धरणीला दान केले जात आहे. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. ही चुकी कदाचित महागात पडू शकते कारण ही झेल जर घेतली असती तर या वादळाला थांबवण्यामध्ये यशस्वी झाला असता तो खामगाव संघ. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो कासेवाडी या संघाचा. धावसंख्या होते ती 4. कारण आता जर हँडसम बॉयची जर जगामध्ये लिस्ट पाहिली तर ऋतिक रोशनचं 5वा क्रम म्हणजे 5 या लिस्ट मध्ये लागला जातो. हा ऋतिक शेट्टी या मोसमामध्ये त्याचप्रमाणे कारनामा करतोय. तोच हँडसम बॉय म्हणून जर कासेवाडीचा राहायचा असेल या स्पर्धेमध्ये तर अचूक फलंदाजी करावी लागेल ते या ऋतिकला आणि तो कारनामा करतोय काय. पण वैभव मात्र अचूक गोलंदाजी. शुभम मात्र अचूक गोलंदाजी करतोय खामगाव या संघाचं. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. नेत्रदीप गोलंदाजी मानावी लागेल ती या शुभमची. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. 4 धावा खर्ची केले गेले आहेत म्हणजे अचूक गोलंदाजी मानावी लागेल. एखादा चेंडू पहिला चेंडू निर्धाव चेंडू. दुसऱ्या लगातार 2 चेंडूवरती 2 धावा खर्ची केल्या. 4थ्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू. या ऋतिकला मात्र थांबवलं गेलंय. जो ऋतिक चौकार षटकारांची आतिषबाजी करतो या मैदानावर मात्र शांतमय वातावरण त्याची फलंदाजी पाहायला मिळते. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल काय केलाय मनगडाचा वापर आणि चेंडू घेतोय हवाई सफर येतोय का नाही. समीकरण मात्र थोडंसं बिघडलंय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. हवेचा दाब तिकडून असल्या कारणास्तव षटकार जात नाही येत होता. आता मात्र फायदा होतोय. ऋतिकला मात्र थोडीशी मिसफीड झाली. आपल्याकडे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न करत होता. आत्महत्या करावी लागली. डीजे असलई भारी माझ्या कोकणचा शिवग्याचा कोकणचा. ऋतिक मात्र विलासदादा एक रन किती महत्वाचा आहे कारण शालेय जीवनामध्ये परीक्षा देत असताना 1 मार्क्स आणि राजकारण लोकांना 1 मत तसं या क्रिकेटरला 1 रनाचा किती महत्व आहे. तो 1 रन घेण्याचा प्रयत्न करत होता कारण जर आता धावसंख्या झाली आहे ती कासेवाडी संघाची 1-6. आता मात्र स्ट्राइक एंडला येऊन ठेपलाय तो विक्रम. ज्या पहिल्या सामन्यामध्ये विक्रमी खेळ केली होती त्याचप्रमाणे मात्र आता करण्याचा प्रयत्न करेल काय. शुभम मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू फेकले गेले. मोठा फटका केला येत्या प्रयत्नात. उंची जास्त लांबी कमी काय होतंय समीकरण मैदानामध्ये. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं अपयश आलं पण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि येतोय काय सीमारेषे पार खणखणीत चौकार. याचबरोबर स्कोरबोर्ड पुढे सरसावला जातोय. डीजे माझ्या हृदयात जीव तुझा थोडा जसा पावात भरलाय वडा. माझ्या हृदयात जीव तुझा थोडा जसा पावात भरलाय वडा. या स्पर्धेसाठी जितू तटकरे साहेब राहुल माडिक साहेब इथे उपस्थित यांचा याच्यावरती सन्मान करतील. सुदेश माडिक साहेबांना विनंती करतो की आपण राहुल माडिक यांचा याच्यावरती सन्मान करावा. यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्याचा पहिल्या चेंडूवरती त्रिफळ उद्ध्वस्त केला
त्या कप्तान कुलला माघारी परतवलं. एकदा होऊ दे डीजे. काय गोलंदाजी केली ती कृपेशने, खामगाव या संघाचा गोलंदाज. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार घेतला, तो मैदानामध्ये दाखल होतोय विवेकची जागा भरून काढण्यासाठी. वसन माहिर आहे. खामगाव संघासमोर अचूक असं टार्गेट ठेवावं लागेल. वसन थोडंसं फास्ट यायचं आपण. कृपेशच्या गोलंदाजीला द्यावी लागेल. पहिला जो शुभमने षटक हाताळला त्याच्यावर मध्ये 10 धावा खर्च केल्या, एक महत्वपूर्ण देखील घेतला गेला. आता मात्र कृपेशने स्वतःकडे भैरवी षटक मानावा लागेल, कारण 2 ओव्हरचा सामना आहे आणि पहिल्या चेंडूवरती कर्णधाराला मात्र निराशाजनक परिस्थितीमध्ये पाठवावं लागलं, ते म्हणजे विवेक दर्गे यांना. त्याची जागा भरून काढण्यासाठी ज्या वसनने ऋतू फुलवला होता या मैदानामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करताना, तोच ऋतू मात्र कामाला येतोय काय, म्हणजे वसन नकारनामा करावा लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला लेग साईडला. एक चेंडू चेल घेण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडा अपयशी ठरला जातोय. येतोय सीमारेषे पार, 1 बाउंड चौकार डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच कृपेशने पहिल्या चेंडूवरती मात्र विवेकचा विकेट घेतला, पण वसनने मात्र त्याला उत्तर दिलं की तू माझ्या एखाद्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती बाद करू शकतोस, तर मी पहिला चेंडू हाताळताना मी तुला पहिला चौकार लगावू शकतो. तो कारनामा मात्र केलाय तो वसनने. आणि धाव संख्या होते ती कासेवाडी या संघाची 14. म्हणजे ही तारीख मारली जाते फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डेची, प्रेमाचं प्रतीक म्हणून मानलं जातं. तेवढीच धाव संख्या होते. वसन मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय, अपयशी ठरला जातोय तो वसन, आणि यशस्वी गोलंदाजी केली. निर्धाव चेंडूची सांगता केली, तो गोलंदाज आहे तो कृपेश. बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. कधी तुझ्या बाजूने असेल तर कधी माझी बाजू देखील येईल, कारण वेळ बदलायला वेळ कधीही बदलते. ज्या प्रभू रामचंद्राला जाऊया मैदानाकडे. थोडस वसन फलंदाजी सज्ज आहे, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात आहे. काय होते समीकरण, डगआउटच्या दिशेने तिसरा हादरा बसतोय तो कासेवाडी या संघाला. डगआउटच्या दिशेने चाललाय तो वसन डीजे. विलासदादा, वेळ कधीही बदलते, कारण ज्या प्रभू रामचंद्राला सकाळी रामराज्य मिळणार होतं, त्याच प्रभू रामचंद्राला सकाळ झाल्याच्या नंतर वनवासाला जावं लागलं. म्हणजे कसं, मला एक चौकार मारू शकतो तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो, अशी गोलंदाजी करतोय तो कृपेश. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत, अगदी 4 धावा खर्ची केले गेले आहेत. कासेवाडी या संघाची धाव संख्या होती ती स्तब्ध ठेवली ती 14 या आकड्यावर. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता करतोय काय, निर्धाव चेंडूची सांगता करतात. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते ते कासेवाडी या संघाच्या फलंदाजाला. आता मात्र स्ट्राईक दिली गेली ते विक्रमकडे. मोठा हादरा बसलाय तो कासेवाडी या संघाला. गोलंदाजीतून कमबॅक केलंय त्या गोलंदाजाने कृपेशने. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि 4 धावा खर्ची केलेल्या आहेत. महत्वपूर्ण गोलंदाजी मानावी लागेल. धाव संख्या होते ती 14. म्हणजे अगदी फेब्रुवारीची व्हॅलेंटाईन डे 14 तारखेवरच थब्द ठेवलंय. त्या आता मात्र एक शेवटचा चेंडू असेल. विक्रमी फटका आणावा लागेल आपल्या फलंदाजीतून त्या विक्रमला. षटकार आला तर 20 रनांपर्यंत आपण मजल मारू शकता, चौकार आला तर 18 रनांपर्यंत मजल मारू शकता. किती धावा घेण्याचा मानस करताय तो विक्रम आपल्या फलंदाजीतून. कृपेश मात्र अचूक गोलंदाजी करते. या अर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, चांगला खोदून काढला लेग साईडला. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय, त्याच्यामध्ये देखील यशस्वी होत आहेत. आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करता येत नाही, थोडीशी आत्महत्या करावी लागते. 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड पुढे जाते. कासेवाडी या संघाची धाव संख्या होते ती 16 आणि खामगाव संघाला तब्बल बनवाव्या लागतील 12 चेंडू मध्ये 17 ही धाव संख्या बनवावी लागेल. पाणी पड माझा अर्चे तुला गवसर मोठा मोठा पाणी पड.
विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. 12 चेंडू खामगाव संघाला तब्बल बनवायचे आहेत. 17 धावसंख्या म्हणजे कासेवाडी या संघाला अचूक गोलंदाजी करावी लागेल. थोडस फास्ट क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय कासेवाडी संघ. सोमदाई डेअरी दहिवली, सोमदाई डेअरी अनिकेत खेडेकर यांना विनंती करतो की फास्ट आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडस फास्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे कासेवाडी संघ. खामगाव संघ एका बाजून आलेला तळा तालुक्यातून आलेला संघ तो म्हणजे कासेवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी आमंत्रित झालाय तो आपल्याला टार्गेट चेस करायचंय तो खामगाव संघ म्हसळा तालुक्यातून. आजचं आयोजन आहे ते माणगाव तालुक्यातून म्हणजे त्रिवेणी संघ मानावे लागेल. गंगा जमुना सरस्वती त्रिवेणी संगम जे प्रयागराजला झालंय त्या त्रिवेणी संगमामध्ये कमीत कमी आता करोडो लोक ते स्नान करून येत आहेत. आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये स्नान करण्याचं सौभाग्य लागलंय. तरी मी विनंती करतो कासेवाडी या संघाला क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आता मात्र गोलंदाजीचा विश्वास दाखवला जाईल कर्णधाराकडून. अरुण ज्या गोलंदाजाने अचूक गोलंदाजी करतोय या मोसमामध्ये अनेक पारितोषिक त्याने पटकावलंय. ज्याचा जर्सी क्रमांक आहे 9 तो अरुण. ज्या माजी मुंबईची ज्याने कर्णधार पदवी आणि यशस्वी देखील केला तो विजय पावलेचा जर्सी क्रमांक नाही करण अंबालाचा जर्सी क्रमांक 9 आहे. मात्र ऑलराऊंडरची भूमिका करावी लागेल, अचूक गोलंदाजी करावी लागेल करण अंबाला प्रमाणे ती या अरुणला. पण मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो केतन आणि कृपेश. मात्र केतनकडे स्ट्राईक दिली जाईल. अरुण गोलंदाजी मार्कवर सज्ज. 12 चेंडू आणि तब्बल बनवायचे आहे ते 17 ही धाव संख्या. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. पंच देखील आमच्याकडे इशारा करतायत, ग्रीन सिग्नल दिलं जात आहे. सामन्याला सुरुवात होते. ही जोडी अगदीच गोड बोली जोडी आहे खामगाव या संघाची. स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो केतन. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो करण अंबालाचा जर्सी क्रमांक घालून गोलंदाजी करतोय तो हा अरुण. अचूक गोलंदाज आहे. केतनला गोलंदाजी करण्यामध्ये यार्करची गोलंदाजी केली. कदाचित एक धाव परिपूर्ण शुभारंभ होतोय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालंय कामगाव संघ. 2 धावेबरोबर शुभारंभ झालाय. स्कोरबोर्ड उघडलं गेलंय आणि बॅटची कडा घेतात 2 धावसंख्या मिळते. कृपेशच्या माध्यमातून केतनच्या माध्यमातून अचूक फलंदाजी करतोय कारण आपल्याला तब्बल बनवायचे आहेत 12 चेंडूमध्ये 17 ही धावसंख्या. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. म्हणजे अचूक फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. अरुण देखील युवा स्टार गोलंदाज आहे. करण अंबाला प्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. एक ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. 1 धाव परिपूर्ण. कुठल्याही गोष्टीची चुकी न करता अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे ते विवेक दर्गे यांच्या माध्यमातून. आणि 1च धावेवरती समाधान मानायला लागतं तो खामगाव या संघाची वाढती धावसंख्या होते ती 3. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो कामगाव संघाचा ज्याला किंग म्हणून ओळखलं जातं. चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यामध्ये माहीर आहे म्हसळा तालुक्यातून तो कृपेश. वैयक्तिक पहिला चेंडू हाताळेल. मात्र अरुण देखील युवा स्टार गोलंदाज आहे. त्यांनी गेल्या संडेला अचूक फायनल मध्ये गोलंदाजी केली होती आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला कासेवाडी या संघाचा हा गोलंदाज आहे. करण अंबाला प्रमाणे गोलंदाजी करत असतो. ऑलराऊंडरची भूमिका निभवत असतो. अकुटप्प्याची गोलंदाजी केली. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न येतोय काय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं ते विवेकच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 2 रनर वाचवले जात आहेत. हा जर क्षेत्ररक्षकांना सुटला असता चेंडू सुटला असता कमीत कमी स्कोर बोर्ड 4 धावसंख्या एक्स्ट्रा मिळाली असती. सीमारेषे पार धावसंख्या मात्र होते ती खामगाव या संघाची 5. मस्त अगदी फलंदाजी होते ती खामगाव या संघाकडून. अचूक गोलंदाजी देखील होते अरुण कडून. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. 3 चेंडूवरती 5 ही धावसंख्या येते. म्हणजे प्रत्येक पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. नंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. म्हणजे थोडीशी कंजूसी केली. त्याच्यानंतर लगेचच कृपेशने चांगली फलंदाजी करतात ती कंजूसी भरपाई
चांगली समाचार घेतला आणि 2 धावसंख्या घेतली, म्हणजे स्कोरबोर्ड पुढे सरसावत चाललाय. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाही कृपेश. इथे कुठेतरी सामना विजयाकडे कदाचित वाटचाल करू शकतो खामगाव संघ, पण अचूक जर गोलंदाजी केली कासेवाडी या संघाने तर मात्र सामन्यामध्ये आपण देखील पुनरागमन करू शकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात लेग साईडला क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण, 1 धावेवर कदाचित समाधान मानतोय खामगाव संघ. स्कोरबोर्ड पुढे सरसावला जातोय तो 6 आकड्यावर. कृपेशची वैयक्तिक धावसंख्या 3 होते, केतनची पण वैयक्तिक धावसंख्या होते ती 3, संघाची मात्र धावसंख्या होते ती 6. म्हणजे गोलंदाजी देखील कुठलाही निर्धाव अवांतर धावा देत नाही तो. हारून युवा स्टार गोलंदाज आहे, चांगली महत्वपूर्ण जबाबदारी करतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केले आणि ज्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, महत्वपूर्ण गोलंदाजी मानावी लागेल. याच्यासाठी एकदा होऊ दे डीजे. पडतय घराणी किनाऱ्याला पाणी, पडतय घराणी किनाऱ्याला पाणी, पडतय घराणी किनाऱ्याला. थँक्यू डीजे. कारण म्हटलं जातं ना, कबुतराला या कलियुगामध्ये गरुडाचे पंख लावता देखील येऊ शकतात, पण गगन भरारी घेणं हे रक्तात असावं लागतं. आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाहीये. या गोलंदाजाने मात्र विश्वास दाखवलाय, आत्मविश्वास पणाला लावतोय. आता मात्र केतनची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो बंड्या, ज्याला नावाने ओळखलं जातं. त्याचं नाव देखील आहे तो बंड्या. बंड्या नाव आहे, त्याला बंड्याच बोलतात ना. त्याचं नाव आहे कृपेश, पण प्रसिद्ध नाव आहे तो म्हणजे बंड्या. पण अरुण मात्र चांगली गोलंदाजी करतोय, खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय होतंय मैदानामध्ये समीकरण, हा टर्निंग पॉईंट होऊ शकतो, पण नाही, थोडा अपयशी ठरला गेलाय. चांगला प्रयत्न केला होता, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलं, म्हणजे धावसंख्या पुढे सरसावली. संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 9. ज्याचा जर्सी क्रमांक 9 घालून खेळत होता तो गोलंदाज आहे अरुण. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद खामगाव या संघाची धावसंख्या होते ती 9. ज्याने गेल्या संडेलाच फायनल मध्ये गोलंदाजी केली होती आणि याच गोलंदाजाने फक्त 9 धावा खर्ची केल्या होत्या आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तेवढीच मात्र जर्सीवरती ज्याचा 9 आकडा आहे तेवढी धावसंख्या खर्ची करतोय आपल्या गोलंदाजीतून. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो, ज्याची फलंदाजी आज निराशाजनक पाहायला मिळतंय. पण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो ऋत्विक. काकलगवलवाडी आणि दहिवली याच्यामध्ये जो टॉस झाला त्याच्यामध्ये दहिवली संघात टॉस घेऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, म्हणजे फलंदाजी आमंत्रित केलंय तर काकलगवलवाडी या संघाला. गोलंदाजी मार्कवर सज्ज ऋत्विक 1 नंबरची जर्सी क्रमांक घालून गोलंदाजी करतोय. बंड्या याला खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय, केलाय मनगटाचा वापर आणि चेंडूने मात्र घेता होता हवाई सफर, पण डगआउटचा रस्ता दाखवतात. जातोय सीमारेषे पार, काय येतोय काय खणखणीत षटकार. कुठेतरी ही चुकी महागात पडू शकते. एखादा जर चेंडू झेल झाली नसती, आतमध्ये टाकला असता तर कमीत कमी 3 रन तरी वाचले असते, सामन्यामध्ये रंगतदार मजा आली असती. पण थोडीशी क्षेत्ररक्षकांना चुकी झाली आणि सीमारेषेला पाय लागलं गेलं आणि येतोय तो षटकार. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 2 रनांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 2. ऋत्विकने मात्र अचूक गोलंदाजी केली होती, आत्मविश्वासाने गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय, कारण बंड्या कुठल्याही गोष्टीचा टेन्शन घेत नाही. एकेरी बरोबर दुहेरीमध्ये रूपांतर करतात, यशस्वी देखील होत आहेत आणि विजयाचे रन हे होत आहेत. विजयी संघ होतोय तो खामगाव संघ. खामगाव संघाचं देखील अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. आणि कासेवाडी संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालात, आपलं देखील अभिनंदन, धन्यवाद. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय कृपेशला. विनंती करतो की आपण डगआउटच्या दिशेने जायच्या अगोदर आपण या स्टेजकडे यायचंय. सामनावीर